सर्व संघाने नोंद घ्यायची की कुणीही जे आपल्याला टाइम स्लॉट दिलेला आहे त्या टाइम स्लॉट मध्येच आपली इनिंग संपली पाहिजे याची दखल याची नोंद सगळ्यांनी घ्यायची। वळूयात मॅच कडे। हा सामना सुरू होतोय जय हनुमान शिरगाव विपक्ष ओमसाई कासगाव संघ। जय हनुमान शिरगाव या संघाने नाणेफेकीचा कौल विजयी होऊन प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि समोरच्या ओमसाई कासगाव या संघाला पहिल्यांदा क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलंय। पहिली मॅच जय हनुमान शिरगाव संघाची 113 धावांचा डोंगर या पहिल्या मॅच मध्ये उभारला गेला होता आणि दसई प्रीमियर लीग सन 2022 मध्ये सांघिक धावसंख्येचा एक नवा विक्रम या जय हनुमान शिरगाव संघाने आपल्या नावावर केला होता। त्या विक्रमाची पुनरावृत्ती होते का की ओमसाई कासगाव संघ यावेळेला जय हनुमान शिरगाव संघाच्या विजयी रथाला रोखण्याचा प्रयत्न करतोय। ही रोमांचकता ही रंगतदारता आपण अनुभवणार आहोत या सामन्यामध्ये। जय हनुमान शिरगाव विपक्ष ओमसाई कासगाव। पहिला चेंडू यावेळेला चेतनला ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू ठेवला गेलाय। बॉलिंग मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय अमोल। एक मोठं नाव आहे टेनिस क्रिकेट विश्वातलं। एक गाव एक संघ ही संकल्पना शहापूरच्या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आली आणि प्रत्येक संघ आपल्या गावामध्ये छुपा असणाऱ्या क्रिकेटच्या प्रतिभेला नव्या व्यासपीठावर आणून त्या प्रतिभेचं एक वेगळं वलय निर्माण करण्याच्या दिशेने प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळतोय। या षटकातला पुढचा चेंडू खोलवर टप्प्याचा फुल लेनचा लेग साइडच्या दिशेने त्याला फ्लिक केला गेलाय। क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे। एक धाव धावून निघते पूर्ण आणि एका धाबेवर मानावं लागेल समाधान। दोन चेंडूंच्या समाप्तीनंतर जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल ती बिनबाद एक धावा। आता मात्र स्ट्राइकला आहे शहापूर टेनिस क्रिकेट विश्वातला फलंदाजी आणि गोलंदाजी अष्टपैलू खेळाडू या क्रिकेटचा बादशाह म्हणून उपाधी मिळवणारा एक धडाकेबाज विस्फोटक फलंदाज जय हनुमान शिरगाव संघाचा मेंटर आणि कॅप्टन मिस्टर राजेश मडके। पहिल्या सामन्यामध्ये 78 धावांची आक्रमक खेळी या फलंदाजाकडे पाहिली होती मात्र अमोल घरत याच्या बराबरचं दडपण आपल्याला स्पष्टपणे जाणवेल। लाईन चुकली गेली आहे। अतिरिक्त स्वरूपात जय हनुमान शिरगाव या संघाच्या धावसंख्येत 1 न भर पडेल आणि धावसंख्या जाऊन पोहोचेल आता मात्र 2 धावा। राजेशला माहित आहे कोणत्या परिस्थितीमध्ये कुठे थांबायचं आणि कुठे धावायचं, कुठे थांबायचं आणि कुठे धावायचं या प्रश्नांची उत्तरं स्वतःला द्यायला आली की मग मात्र खऱ्या अर्थानं क्रिकेटची यशस्वी खेचता येते। ज्या माशाला ज्या मोहऱ्याला टिपण्यासाठी एवढं जाळं पसरलं गेलं होतं सेलिब्रेशन बघा। हा आहे आनंद, ही आहे पर्वणी। राजेश मडके नावाच्या या वाघाची शिकार का महत्वाची, हा गडी का महत्वाचा, ही विकेट आमच्यासाठी का महत्वाची आहे हे मात्र सेलिब्रेशन सांगताय, हे सांगताय आनंद। कारण राजेश मडके सारखा विस्फोटक फलंदाज शिरगाव संघाची मदार या वेळेला काहीही न करता परतेल माघारी, बसेल मोठा झटका। नुकतंच ज्यांचं समालोचन बघून आमच्यासारखे नौखे समालोचक या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये स्वतःचं अस्तित्व प्राप्त करण्यासाठी धडपडत असतात। मराठी समालोचन क्षेत्र असेल किंवा मग इंग्लिश कमेंट्री असेल या दोन्ही क्षेत्रामध्ये ज्यांची अमोघ ती वाणी टेनिस क्रिकेट विश्वाला सातत्यानं वेळ लावत असते आणि ज्यांच्या मुखातून क्रिकेट विषयीचं अपार ज्ञान प्राप्त होत असतं असं आमचे गुरुवर्य आणि आजच्या दिवसात आम्हाला सहकारी म्हणून प्राप्त झालेले सन्माननीय दत्तात्रयजी फर्डेसर यांचं इथं शुभ आगमन झालेलं आहे। नेक्स्ट इनिंग मध्ये नक्कीच आपण या आवाजाला ऐकणार आहात। या षटकातला पुढचा चेंडू आता मात्र किंचितचा आत्मविश्वास, नक्कीच किंचित नाही म्हणणार तर मोठ्या प्रमाणावर आत्मविश्वास दुणावलेला आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजेच गोलंदाज अमोल याचा। कारण म्हणतात ना की जर समोरची मजबूत इमारत कोसळवायची असेल तर मजबूत बाजूंवर प्रहार करा। एक मजबूत भिंत तुम्ही कोसळवली की समोरची इमारत मात्र आपोआप उद्ध्वस्त होताना पाहायला मिळते। राजेश मडके सारखा दिग्गज खेळाडू माघारी परतल्यानंतर ओमसाई कासगाव संघाच्या खेमूमध्ये एक वेगळी संजीवनी, एक वेगळं चैतन्य आपल्याला प्राप्त होताना पाहायला मिळतंय। या षटकातला पुढचा चेंडू लाईन मिस होईल पुन्हा एक बार। अवांतर स्वरूपात आणखी एक धाव जय हनुमान शिरगाव संघाच्या धाव खात्यामध्ये ऍड होईल आणि संघाची धावसंख्या होईल 1-5 धावा। मी मगाशीच उल्लेख करत होतो की कासगाव संघ ज्या प्लॅनिंग उतरला होता, मर्यादित क्षेत्ररक्षकांचं पहिलं षटक अमोलनं स्वतः कर्णधारानं हाताळलं होतं आणि त्यामध्ये राजेश मडके सारखा एक महत्वाचा मोहरा टिपण्यात त्याला यश आलं आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर राजेश मडके सारखा दिग्गज खेळाडू तुम्ही तंबूत माघारी परतवला असेल तर निश्चितपणे संघामध्ये वाढलेला आत्मविश्वास विपक्ष संघाच्या डोकेदुखीचं नक्कीच कारण बनू शकतो। या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल। लेफ्ट आर्म बॉल अमोल करत आणि स्ट्राइकला असेल सलामीवीर चेतन। यावेळेला वारंवार बॉलरच्या प्रत्येक चेंडूवर प्रहार करून मोठे फटके कसे येतील याचा प्रयत्न केला जातोय। चेतनजी
पंचांचा जर इट्स अ फेअर डिलिव्हरी हा डिसिजन असेल, ऑनफिल्डची चर्चा करायची आहे अगोदर. ऑनफिल्ड अंपायर तिथे चर्चा करतील. ओके ओके चेतनजी, ऑनफिल्ड अंपायरनं यावेळेला तिसऱ्या पंचांकडे दाद मागितली आणि तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील निलेशजी महाजन सर. आणि ऑनफिल्डवर आपल्याला अंपायर आहेत रामजी डिंगोरे, हेमंतजी शेट्टी. ही सर्व मान्यवर मंडळी आहेत. शहापूरचं टेनिस क्रिकेट विश्व अक्षरशः ढवळून प्यायलेली मंडळी आहेत. आणि यावेळेला काही जर डाऊट असतील, काही शंका असतील, तर त्या शंकाच्या निरसनासाठी आपण सामना अधिकारी आणि तिसऱ्या पंच यांची देखील इथे उपलब्धता या स्पर्धेच्या माध्यमातून आपण केलेली आहे. तुर्तास तरी सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला अमोलच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आजच्या या दिवशी दसई प्रीमियर लीग सन 2022च्या क्रिकेटच्या या महारण संग्रामात पर्व दुसरं, या दुसऱ्या पर्वाच्या दुसऱ्या दिवशी आपल्याला मुख्य अतिथी म्हणून काही क्षणांमध्ये इथे उपस्थित होतील किनवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय हनुमंतजी पवार साहेब यांचं देखील अगदी काही क्षणांमध्ये इथे शुभागमन होईल. तिसरे पंच यावेळेला पडताळणी करतायत. चेंडू वाईड आहे का फेअर डिलिव्हरी आहे याचा निर्णय मात्र येईल. परंतु कौतुक करावं लागेल ते अमोल घरत यांचं. राजेश मडके सारख्या फलंदाजा समोर ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असता त्यावेळेस एक नैसर्गिक दडपण तुमच्या मनावर सातत्यानं जाणवत असतं. पण या नैसर्गिक दडपणाला कुठेही भीक न घालता मला माझ्या आयुष्यातला सर्वोत्तम खेळ साकार करायचा आहे आणि समोरचा फलंदाज किती मोठा दिग्गज आहे, किती महान आहे, किती विक्रम त्याच्या नावावर आहेत, या विचारांच्या भ्रमंतीला मी थोडंही मागे हटणार नाही, थोडाही स्पर्श करणार नाही. फक्त बेस्ट ऑफ बेस्ट देऊन माझ्या संघाचं. आणि यावेळेला इट्स अ फेअर डिलिव्हरी, तिसऱ्या पंचांची ही दाद येते आणि पहिलं षटक अतिशय यशस्वीरित्या राजेश मडके सारख्या दिग्गज खेळाडूला माघारी पाठवून पूर्ण होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 1 बाद 6 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंगनं सुरुवात केली गेली आहे सुद्धा कर्णधार अमोल घरत यांना. अमोल घरत म्हणजे टेनिस क्रिकेट विश्वातलं, या ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातलं मोठं नाव आहे. अनेक व्यावसायिक क्रिकेट संघाकडून हा खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये जसा त्याचा दबदबा आहे तसा सिटी क्रिकेटमध्ये देखील, शहरी क्रिकेटमध्ये देखील या खेळाडूनं आपल्या खेळाचं कसब दाखवलेलं आहे. आपलं कौशल्य सातत्यानं क्रिकेट रसिकांसमोर उभं केलेलं आहे. अनेक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये मालिकावीरांचा किताब देखील या खेळाडूनं स्वीकारलेला आहे आणि तो आपलं कर्तृत्व नेहमीच संघासाठी दाखवताना पाहायला मिळतो. यावेळेला ओमसाई कासगाव संघाची सुरुवात अप्रतिम झालेली आहे. जय हनुमान शिरगाव या संघानं नाणेफेकीचा कौल विजयी होऊन पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला आणि समोरच्या ओमसाई कासगाव या संघाला मात्र पहिल्यांदा बॉलिंगसाठी इन्व्हाइट केलं गेलं, क्षेत्ररक्षणासाठी निमंत्रित केलं गेलं. यावेळेला दसई प्रीमियर लीग सन 2022च्या क्रिकेटच्या या महारण संग्रामात आपल्या दुसऱ्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून लाभत आहेत किनवली पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सन्माननीय हनुमंतजी पवार साहेब आणि सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व दादू सन्माननीय वेळोवेळी सहकार्य करत असतात. ग्रामीण क्रिकेट विश्वाला भुरळ घालणारी ही स्पर्धा सातत्यानं या स्पर्धेचं आजच्या दिवशी मुख्य अतिथी म्हणून लाभलेले किनवली पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय हनुमंतजी पवार साहेब यांचं इथे शुभागमन होत आहे आणि त्याचबरोबर दादू रोशनजी पवार यांचं देखील इथे शुभागमन होत आहे आणि त्याचबरोबर पोलीस उपनिरीक्षक सन्माननीय निंबाळकर सर यांचं देखील इथे शुभागमन होत आहे. आलेल्या तमाम मान्यवरांचं दसई प्रीमियर लीग सन 2022च्या या व्यवस्थापन समितीच्या वतीनं शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत स्वागत स्वागत.
मी मान्यवरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं. वळूयात मॅच कडे. हा सामना चालू आहे जय हनुमान शिरगाव विपक्ष ओम साई कासगाव संघ. आणि पहिलं षटक अमोल याचं पूर्ण झालं. पहिल्या षटकामध्ये केवळ धावा दिल्या गेल्या त्या मात्र 5 धावा 6 धावा. आणि त्यामध्ये राजेश मडके सारखा या टेनिस क्रिकेट विश्वातला हार्ड हिटर बॅट्समन धडाकेबाज फलंदाज तंबूत मात्र अवघ्या 0 या वैयक्तिक धाव संख्येवर माघारी परतला गेला. या षटकातला दुसरा चेंडू आपला ट्रॅकर बॉल लिव्ह केला गेलाय. मात्र पंचांनी कोणत्याही प्रकारची फलंदाजाच्या अपीलला दाद दिली गेली नाही. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सुंदर बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम गोलंदाजीचं प्रदर्शन. कासगाव संघ नाणेफेकीचा कौल जरी पराभूत झाला असला आणि समोरच्या संघानं त्यांना क्षेत्ररक्षणासाठी जरी आमंत्रित केलं गेलं असलं तरी मिळालेल्या प्राप्त परिस्थितीला आपल्या पदरामध्ये मनाजोक्त झुकवण्याची यावेळेला क्षमता आहे. मात्र चेतन मडके थांबणार नाही. रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये चेंडू निघून जाईल सीमा पार. डीपीएल स्टाईल चौकार. धावसंख्या होईल 1 to 12. एकावर 2 12 धावा. पुन्हा एकदा बॅटिंग मार्कवर सज्ज होईल चेतन. यावेळेला फुललेंचा चेंडू होता. काही उमगला नाही. वेलकम बॅक पुनरागमन. त्रिपराचित होईल आणि चेतनच्या रूपाने आणखी एक मोठा आदरा जय हनुमान शिरगाव या संघाला. हल्ल्यावर प्रतिहल्ला आक्रमणावर प्रतिआक्रमण ज्याला जमतं त्याला क्रिकेटमध्ये यशाच्या शिखरावर विराजमान होण्याचा सर्वाधिकार प्राप्त होत असतो. आणि म्हणूनच कागदावर जर दोन्ही संघांची तुलना केली तर शिरगाव संघ उजवा वाटत होता. परंतु ऑनफिल्ड आपण या मैदानामध्ये या वेळेला मात्र ओमसाई कासगाव संघ निर्विवादपणे हुकूमत गाजवताना या पहिल्या डावातल्या दुसऱ्या षटकापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. चेतन आणि राजेश सारखे विस्फोटक फलंदाज तंबूत विसावा घेताना पाहायला मिळतात. आणि शिरगाव संघाची चाललेली पडझडीचं कारण खऱ्या अर्थानं पाहायला मिळेल ते मात्र ओमसाई कासगाव या संघाचा तिखट मारा. समोरच्या फलंदाजांना मोठे फटके खेळण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली जात नाहीये. आणि मनाजोक्त नैसर्गिक खेळीला ज्यावेळेस विपक्षाचा प्रतिस्पर्धी तुम्हाला जेरबंद करून ठेवतो त्यावेळेचा कडवा संघर्षच मात्र तुम्हाला या गोष्टीतून तारू शकतो. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर पंकज. अमोल सारखा फलंदाज यावेळेला 4थ्या क्रमांकावर फलंदाजी करायला कर्णधार राजेश मडकेनं धाडलाय. कारण माहित आहे राजेश मडकेला की या विपरीत परिस्थितीमधनं बाहेर काढायचं असेल तर जय हनुमान शिरगाव संघाच्या कुणा एका फलंदाजाला गेम चेंजरची भूमिका मात्र इथे पार पाडावी लागणार आहे. या षटकातला पुढचा चेंडू पंकज याचा आपण पाहिलं. तिसऱ्या चेंडूवर चेतनच्या बॅटमधनं एक सुंदर चौकार पाहायला मिळाला. परंतु त्याच्या पुढच्या चेंडूवर तेज तर्रार यारकर यावेळेला लो फुल टॉस होता त्याला भिडकून दिलाय. लॉंग ऑन रिझर्व मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. दुसरा धावेचा केला जातोय प्रयत्न. चेंडू फील्ड होईल कलेक्ट होईल आणि मग वन्स अगेन कलेक्ट होईल. या कालावधी दरम्यान मात्र 2 धावा धावून निघतील पूर्ण. 2 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 2 बाद 14 धावा. पहिल्या षटकाचा जर आपण विचार केला अमोलनं ते षटक हाताळलं होतं. पहिल्या षटकामध्ये अमोलनं केवळ धावा खर्च केल्या गेल्या होत्या त्या 6 धावा. आणि दुसरं षटक हाताळलं गेलं पंकज यानं आणि त्याने खर्च केल्या 8 धावा. इकॉनॉमिकल बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला ओमसाई कासगाव या संघाच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. आणि महत्त्वाचे 2 मोहरे देखील टिपण्यामध्ये ओमसाई कासगाव या संघाला खऱ्या अर्थानं यश आलंय. म्हणून म्हणतात ना मित्रांनो कधीच कुणाला कमी समजू नका. म्हणतात मित्रांनो की कधीच कुणाला कमी समजू नका. काहींनी दिवस गाजवलेले असतात, काही दिवस गाजवत असतात तर काही मात्र दिवस गाजवणार असतात. वर्तमान काळाला क्रिकेटमध्ये जितकं महत्त्व आहे तितकं महत्त्व दुसरं कोणत्याही खेळामध्ये आपल्याला पाहायला मिळून येत नाही. कारण भूतकाळात तुमच्या नावावर किती विक्रम आहेत, भूतकाळामध्ये किती विक्रम तुम्ही प्रस्थापित केलेत, या सगळ्या गोष्टी इतिहासात वाचण्यासाठी ठेवल्या जातात क्रिकेट या खेळामध्ये. परंतु वर्तमान काळामध्ये तुमचं योगदान संघाच्या विजयासाठी किती महत्त्वाचं ठरतं, वर्तमान काळामधली तुमची खेळी तुमच्या संघाला कोणत्या स्थितीमध्ये उभी करते यावरून या खेळामध्ये तुम्ही अधिराज्य गाजवता की नाही गाजवत या सगळ्या प्रश्नांच्या सरबत्तीचं उत्तर मिळत असतं. तुर्तास वळू या मॅचकडे. बॉलिंग मार्कवर पुन्हा एकदा वैयक्तिक दुसरं आणि सांघिक तिसरं षटक घेऊन येईल गोलंदाज अमोल. पहिलं षटक अप्रतिम अमोल याचं
पहिला चेंडू ऑप्सिकच्या बाहेरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता, सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल. या एका धावेनं जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल ती मात्र 1515, एकावर 5-15 धावा. आतापर्यंत 13 चेंडूंचा खेळ झालाय आणि या 13 चेंडूमध्ये अक्षरशः जकडून ठेवलं गेलं जय हनुमान शिरगाव संघाच्या फलंदाजांना ओमसाई कासगाव संघाच्या गोलंदाजांनी. मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर मानला जाणारा संघ म्हणजे जय हनुमान शिरगाव. विस्फोटक फलंदाजीसाठी हा संघ ओळखला जातो, परंतु तुर्तास या 13 चेंडूंमध्ये या फलंदाजीच्या आक्रमकतेला अक्षरशः खीळ लावली गेली आहे ती ओमसाई कासगाव या संघाकडनं. अचूक टप्पा, अचूक लाईन, अचूक लेंथ आपल्याला पाहायला मिळते ती मात्र ओमसाई कासगाव संघाच्या या गोलंदाजाकडून. या षटकातला पुढचा चेंडू अमोल आहे स्ट्राईकला. अमोल विपक्ष अमोल हे बॅटल कसं रंगेल, परंतु यावेळेला व्हाईट बॉल येईल, अवांतर स्वरूपात एक धाव ऍड होईल ती मात्र जय हनुमान शिरगाव या संघाच्या धाव खात्यात. आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 1616, एकावर 6-16 धावा. पुन्हा एकदा दोघे डावखुरे हाताचे अमोल यावेळेला एकमेकांविरुद्ध उभे टाकले जात आहेत. यावेळेला या दोन अमोलच्या बॅटलमध्ये, संघर्षामध्ये, द्वंद्वामध्ये विजयी होतोय ओमसाई कासगावचं अमोल आणि अमोलला परतावं लागेल माघारी. लाजवाब, वर्णनीय, प्रतिम, सुरेख, सुंदर, प्रत्येकाच्या मुखामधून आहा वाहा या शब्दांची होईल सरबत्ती, कारण समोर बसतोय जय हनुमान शिरगाव या संघाला तिसरा हट. असं वाटेल की आजच्या दिवसातला पहिला आणि या लीग मधला पहिला सामना ज्यावेळी शिरगाव संघानं खेळला होता यात शिरगाव संघानं पहिल्यांदा बॅटिंग करताना 113 धावांचा महाकाय डोंगर उभा केला होता. हा तोच शिरगाव संघ आहे ज्या संघाने 113 धावांचा विक्रम प्रस्थापित केला. हा तोच शिरगाव संघ आहे ज्यामध्ये 26 चेंडूमध्ये 78 धावांची आक्रमक आणि वादळी खेळी या संघाचा मेंटर आणि कॅप्टन असणाऱ्या राजेश मडकेच्या बॅटमध्ये पाहायला मिळाली होती. आणि आता मात्र ओमसाई कासगाव या संघासमोर अक्षरशः ढेर होताना आपण पाहतोय जय हनुमान शिरगाव संघाला. यावेळेला फुललेंचा चेंडू लेग साइडच्या दिशेने त्याला ढकललं गेलाय. एक धाव धावून पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातो. वेगवान थ्रो येतोय. पाव्या 2 धावा पूर्ण होतील का? चेंडू काही कलेक्ट करता आला नाहीये. दोनही धावा यशस्वीरित्या मात्र पूर्ण होतील आणि या 2 धावांनी जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळेल 188, एकावर 8-18 धावा. कुठेतरी बॅट अँड बॉलचा संघर्ष पाहायला मिळतो आणि या संघर्षामध्ये आतापर्यंत बॉल हवी होताना पाहतोय ओमसाई कासगाव संघ. वर्णनीय गोलंदाजी, समोरच्या संघ इतका दिग्गज असताना मोठे फटके खेळण्यामध्ये माहीर असणाऱ्या खेळाडूंचा भरणा असलेला हा संघ मात्र या गोलंदाजी समोर अक्षरशः नांगी टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय. हे तर सातत्य असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये असं म्हणतात की यश मिळवण्यासाठी जितकी मेहनत करावी लागत नाही त्याही पेक्षा दुप्पट मेहनत मिळवलेलं यश टिकवण्यासाठी लागत असते. आणि यावेळेला त्या यशाला, त्या विजयी रथाला रोखण्याच्या दिशेनं अति आक्रमकतेनं वाटचाल केली गेली आहे ती मात्र ओमसाई कासगाव या संघानं. क्रिकेट हा अनपेक्षिततेचाच खेळ मानला जातो. अनेक आश्चर्यकारक धक्के आपण क्रिकेटमध्ये पाहिलेत. म्हणून तर 1983चा वर्ल्ड कप भारत जिंकेल हे भारतीय खेळाडूंना देखील माहीत नव्हतं, कारण समोर वेस्ट इंडिज सारखा दिग्गज संघ उभा ठाकलेला होता. त्यावेळेस क्रिकेट विश्वावर हुकूमत गाजवणारा वेस्ट इंडिज संघ भारत सारख्या कागदावर कमकुवत समजल्या जाणाऱ्या संघासमोर पराभूत झाला आणि क्रिकेटनं खऱ्या अर्थानं आश्चर्यकारक घटनांना 1983च्या त्या पर्वापासून एक नवी सुरुवात झाली. क्रिकेट आहे मित्रांनो, इथं धक्के बसत असतात. फक्त तुमच्या कामगिरीचं सातत्य तुम्हाला राखता आलं ना की मग यशाच्या शिखरावर विराजमान होण्याचा अधिकार देखील तुम्हाला प्राप्त होतो. तुर्तास तरी व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. अवांतर स्वरूपात आणखी एक धाव जय हनुमान शिरगाव या संघाच्या धाव खात्यात आणि या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती मात्र आता 3 बाद 21 धावा. या षटकाचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल अमोल. जवाब बॉलिंगचं प्रदर्शन, गोलंदाजीचं प्रदर्शन या खेळाडूंना वारंवार होताना पाहायला मिळतंय. समोरच्या संघाविरुद्ध खेळताना लो फुलटा सुद्धा चेंज ऑफ पेस पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करेल मात्र उत्तम क्षेत्ररक्षण तिथे पाहायला मिळतोय. चेंडू फील्ड होईल, मग केला जाईल थ्रो आणि मग होईल कलेक्ट. या कालावधी दरम्यान 2 धावा मात्र धावून निघतील पूर्ण. 3 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 3 बाद 23 धावा. 18 चेंडूंमध्ये ओमसाई कासगाव संघाच्या गोलंदाजांनी
समोर असणाऱ्या जय हनुमान शिरगाव संघाच्या फलंदाजांना डोकं वर काढण्याची कोणतीही संधी उपलब्ध करून दिली गेली नाहीये। मैदानात उतरण्याच्या अगोदर जे तुम्ही प्लॅनिंग करता ते प्लॅनिंग जोपर्यंत ऑन फील्ड तुम्हाला इम्प्लिमेंट करता येणार नाही, त्या योजनांची जोपर्यंत अंमलता तुम्हाला यशस्वीपणे ग्राउंड मध्ये करता येणार नाही, मैदानामध्ये करता येणार नाही, तोपर्यंत तुम्ही केलेलं प्लॅनिंग हे निरर्थकच म्हणावं लागेल। आणि यावेळेला थोडंसं प्लॅनिंग चुकलं गेलं जय हनुमान शिरगाव संघाचं आणि योग्य रीतीने आपल्या प्लॅनिंगला इम्प्लिमेंट केलंय, अंमलात आणलं गेलंय ते मात्र ओम साई कासगाव या संघानं। पण आपण टॉसचा जर विचार केला तर नाणेफेकीचा कौल जिंकला होता जय हनुमान शिरगाव संघानं। पहिल्या मॅच मध्ये 113 धावांचा डोंगर त्यांनी उभा केला होता। बॅटिंग ही आपली स्ट्रेंथ आहे हे ओळखलं आणि दुसऱ्या मॅच मध्ये देखील नाणेफेक जिंकल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजीला पसंती दिली गेली, परंतु जो घेतलेला निर्णय आतापर्यंत मात्र कुठेही योग्य नाही आहे हे मात्र सांगितलं जातंय समोरच्या संघाकडनं। बॉलिंग मार्कवर सज्ज होईल बोलत जयेश वैयक्तिक पहिलं आणि सांघिक चौथं षटक घेऊन धावसंख्या आहे धाव फलकावर ती मात्र 3 बाद 23 धावा। दसई प्रीमियर लीग सन 2022 पर्व दुसरं क्रिकेटचा हा महारण संग्राम ग्रामीण टेनिस क्रिकेट विश्वातली सर्वात मोठी लीग म्हणून दसई प्रीमियर लीग कडे पाहिलं जातं। लेगसाईडच्या दिशेने खेळलेला हा फटका क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात आहे। वाईडिश लॉंगॉनच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षकानं हा फील्ड केलेला चेंडू आणि अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल। मित्र असं म्हणेल की जय हनुमान शिरगाव या संघाला या सामन्यामध्ये कमबॅक करायचं असेल, पुनरागमन करायचं असेल तर एका अभेद्य भागीदारीची नितांत गरज या क्षणाला या शिरगाव संघाला आहे। थोडी संयमता बाळगावी लागेल आणि मग त्याला आक्रमकतेची झालर चढवावी लागेल। ट्रॅकर बॉल उकळण्याचा प्रयत्न, लिडिंग एज लागली गेली, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात। आधी दुष्काळ आणि या दुष्काळात मात्र 13वा महिना बसेल हा चौथा हादरा। या षटकातला पुढचा चेंडू, यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता, जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका फसलाय, पुन्हा एकदा लीडिंग एज, क्षेत्ररक्षक तिथे मात्र तैनात, गडी होईल बाद, बसेल हा 5वा झटका। गावदेवी शिवतेज आसनगाव विपक्ष अमित शिवनेरकर दोन्ही संघांच्या संघनायकांना विनंती आहे की पहिली इनिंग संपल्यानंतर पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर आपण नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय। यापुढील होणारा सामना गावदेवी शिवतेज आसनगाव विपक्ष अमित शिवनेरकर संघ। बोलूयात मॅच कडे। जय हनुमान शिरगाव संघाची होणारी पडझड, होणारी गळती मात्र थांबायचं नाव घेत नाहीये आणि समोरच्या संघाकडचं आक्रमण मात्र कुठेही क्षमतान आपल्याला पाहायला मिळत नाही। सरळ बॅटनं लोपटेट आपल्याला ड्राइव्ह पाहायला मिळाला। या वेळेला या स्पर्धेतली दुसरी हॅट्रिक साधली गेली आहे, ती मात्र गोलंदाज जयेश याच्या माध्यमातून आणि शिरगाव संघाची होतीये दयनीय अवस्था, गडी परततोय माघारी। होत अनेक मान्यवरांचे सहकार्यातून ही स्पर्धा खऱ्या अर्थानं आपण आगेकूच करत आहोत, मार्गस्थ करत आहोत। क्रुगर कंपनीचे मॅनेजर सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं या स्पर्धेकरता बक्षिसांची अक्षरशः आतिषबाजी होताना आपल्याला पाहायला मिळते, खैरात होताना पाहायला मिळते। या स्पर्धेचा जो कोणी मालिकावीर ठरणार आहे, मॅन ऑफ द सिरीज जो कोणी ठरेल त्याला अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं इमाजिका वॉटर पार्कचे 6 पासेस मिळणार आहेत आणि त्याला ऑर म्हणून, त्याला ऑप्शन म्हणून महाबळेश्वरची ट्रिप देखील मोफत सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं या स्पर्धेच्या मालिकावीराला आपण बहाल करणार आहोत। या स्पर्धेत तसेच या स्पर्धेमध्ये लगातार 6 षटकार मारणाऱ्या फलंदाजाला अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं बरोदा कपल पॅकेज देखील इथं प्राप्त होणार आहे। त्याचबरोबर षटकारांचे हॅट्रिक साधणाऱ्या फलंदाजाला सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं अमेझॉन गिफ्ट लाभणार आहे।
त्याचबरोबर बाउंड्रीवरनं सीमारेषेवरनं जर कोणी थ्रो केला आणि त्या थ्रोनं फलंदाज धावचित झाला, धावबाद जर केला, तर थ्रो करणाऱ्या त्या क्षेत्ररक्षकाला मसल गेनर जार अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं प्राप्त होणार आहे। यावेळेला संघर्षमय खेळीचा होईल एकदा अंत, पकडलाय झेल आणि संपतो बॅट्समनचा खेळ, बसेल आणखी एक हादरा जय हनुमान शिरगाव या संघाला। त्याचबरोबर षटकार रिव्हर्स अटेम्प्ट मध्ये जर सक्सेसफुली जर अटेम्प्ट कोणी केलं, लगातार 2 रिव्हर्स षटकार जर कोणत्या बॅट्समनने इथे खेचले, तर अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं रेबन सनग्लास त्याला इथे प्राप्त होणार आहे। आणि त्याचबरोबर बाउंड्रीवर जर एका हाताने कोणी कॅच पकडली, तर क्रुगर कंपनीचे जनरल मॅनेजर सन्माननीय अभिजितजी कामत साहेब यांच्याकडनं ब्लूटूथ हेडफोन त्या खेळाडूला आपण बहाल करणार आहोत। धन्यवाद अभिजितजी कामत साहेब, वेळोवेळी आपलं सहकार्य लाभत असतं। मैदानात चालू आहे ड्रिंक्स ब्रेक, तुर्तास ऐकूया सुमधुर संगीत। माफ करा, खर्च केल्यात केवळ 3 धावा आणि हॅट्रिक साधत 4 गडी बाद करण्यात त्याला आलं यश। लाजबाब गोलंदाजीचं प्रदर्शन, अक्षरशः शिरगाव संघाचं कंबरड मोडण्याचं काम गोलंदाज जयेशच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं। वळूयात मॅचकडे। यावेळेला बॉलिंग मार्क आपल्याला पाहायला मिळेल ओमसाई कासगाव या संघाकडनं गोलंदाज पंकजनं 8 धावा खर्च केल्या गेल्या होत्या, 1 गडी बाद केला गेला होता। यावेळेला फुललेनचा चेंडू त्याला टोलवण्याचा जोरदार प्रयत्न झाला, परंतु वेगानं बीट केलं गेलं जातंय। तेज तर्रार गोलंदाजीचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतंय आणि ओमसाई कासगाव संघाने एका गोष्टीमध्ये सातत्य राखलं, ते म्हणजे शिरगाव संघाने घेतलेल्या दडपणाचा योग्य आणि पुरेपूर फायदा उचललाय, तो मात्र ओमसाई कासगाव संघाने। यावेळेला दुसरा चेंडू अप्रतिम बॉलिंग, सुंदर गोलंदाजीचं प्रदर्शन, फलंदाजाला चेंडू उमगत नाहीये, शॉट सिलेक्शन चुकलं गेलं, फटक्यांची निवड चुकली गेली आहे आणि त्याचा परिपाक आपल्याला पाहायला मिळाला की 7-26 अशा दयनीय स्थितीमध्ये उभा ठाकलाय तो मात्र जय हनुमान शिरगाव संघ। कोणी विचार देखील करू शकतो का पहिल्याच मॅच मध्ये 113 धावांचा डोंगर उभारणारा हा संघ यावेळेला ओमसाई कासगाव संघासमोर खेळताना सर्वच्या सर्व फलंदाजांनी अक्षरशः नांगी टाकली, शरणागती पत्कारली आहे। यावेळेला पुन्हा ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू, वुडलँड स्पॉटवरचा चेंडू होता, अनएक्सेप्टेड बाउन्स आपल्याला पाहायला मिळाला आणि परिणाम स्वरूपी आपल्याला बॅक टू बॅक 3 डॉट बॉल पाहायला मिळतात। 3 निर्धाव चेंडू सुरुवातीचे टाकले गेलेत बॉलर पंकजच्या माध्यमातून। प्रत्येक येणारा निर्धाव चेंडू यावेळेला जय हनुमान स्पोर्ट्स शिरगाव या संघावरचं दडपण आपल्याला वाढवताना पाहायला मिळतोय, बॅकफुटवर जातोय संघ। जय हनुमान शिरगाव यावेळेला पार करण्याचा प्रयत्न, लीडिंग एज लागले गेले, आपल्याच फॉलो थ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न पंकजचा झाला, झेल सुटलाय आणि अवघी 1 धाव मात्र प्राप्त झाली आहे जय हनुमान स्पोर्ट्स शिरगाव या संघाला। या एका धावेनं जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल, धावसंख्या होईल 27-27, 2 7, 27 धावा। कुठेतरी राजेश मडके आता विचार करत असतील की आपल्यापैकी एक
एक फलंदाज जरी या क्षणापर्यंत खेळपट्टीवर क्रीजवर जर असता तर वेल फायटिंग टोटल स्कोर आपल्याला उभारता आला असता. अजूनही वेळ गेलेली नाहीये मित्रांनो. यावेळेला ऑफस्टिकच्या बाहेरच्या लाईनचा मारा केला जातोय, वापर केला जातोय. फलंदाजांच्या मनसुब्यांना मात्र वेळीच हेरलं जात आहे आणि त्याच मनसुब्यांना उद्ध्वस्त करण्याचं पुरेपूर काम यशस्वीरित्या उमसाई कासगाव संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून वारंवार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे. या षटकातला पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर सज्ज होईल. बोल पंकज आणि लाजवाब चेंडूनं या षटकाची पूर्तता होता होता वाचली आहे, कारण लाईन झाली मिस. अवांतर रूपात आणखी एक धाव जय हनुमान शिरगाव संघाच्या खात्यात. या एका धावेनं शिरगाव संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल 28 दोनावर 8 28 धावा. म्हणून म्हणतात ना मित्रांनो की या वेळेला खेळत असताना समोरच्या संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीचा कोणताही दबाव ओमसाई कासगाव संघाने आपल्या मनावर घेतला नाही आणि त्या दडपणाचा लवलेश आपल्या खेळीमध्ये कोणत्याही गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळाला नाही. त्याचा परिणाम प्रबळ इच्छाशक्ती आणि दुर्दम्य आत्मविश्वासाच्या बळावर जय हनुमान शिरगाव संघाला आतापर्यंत नामोहरम करून सोडलाय ते मात्र ओमसाई कासगाव या संघानं. यावेळेला षटक क्रमांक 6 मार्गस्थ होताना आपल्याला पाहायला मिळतं अमरज याचं आणि पहिल्या चेंडूवर एक धाव प्राप्त होते ती जय हनुमान शिरगाव या संघाला. ट्रॅकर बॉल कुठेतरी संत गतीचा चेंडू स्विंग करण्याचा प्रयत्न अमरच्या माध्यमातून होत आहे आणि पुन्हा एकदा अवघ्या एका धावेवर समाधान मानावं लागेल आणि एका धावेनं जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल. धावसंख्या होईल यावेळेला एक संघर्षमय षटकार आपल्याला जय हनुमान शिरगाव संघाच्या या फलंदाजाच्या बॅटमधून पाहायला मिळेल. I-20-9286 या क्रमांकाची 4 चाकी गाडी जी आहे ती थोडीशी आपण बाजूला काढायची आहे. जय हनुमान शिरगाव संघ षटकारांची आतषबाजी करण्यासाठी ओळखला जाणारा या संघाच्या इनिंग मधला 33व्या चेंडूवर आलेला हा षटकार आहे. आमचे स्कोरर विकास या वेळेला ही सगळी माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतायत. अप्रतिम कामगिरी म्हणता येईल ओमसाई कासगाव संघाची. ज्याप्रमाणे पहिल्या चेंडूपासून समोरच्या संघाला अक्षरशः जखडून ठेवण्याचं काम केलं, त्या फॉर्मला, त्या कामगिरीला आणि त्या यशाला खऱ्या अर्थानं सातत्याची एक किनार ओमसाई कासगाव संघाच्या प्रत्येक गोलंदाजाकडनं मिळाली, प्राप्त झाली आणि त्याचा परिपाक अजूनही शिरगाव संघ बॅकफुटवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातला पुढचा चेंडू जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे मात्र आहे तैनात. एका धावेवर समाधान मानावं लागते. दुसऱ्या धावेचा कॉल दिला गेला मात्र तो रिजेक्ट केला गेलाय आणि एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावली. धावसंख्या होईल 37 3 7 37 धावा.
या स्पर्धेच्या अंतिम सामन्याकरता सामनावीराचा किताब ज्यांच्याकडनं आपल्याला प्राप्त झालाय ते सन्माननीय नूर मोहम्मद शेख आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। मी सन्माननीय नूर मोहम्मद शेख यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। या स्पर्धेच्या अंतिम सामन्याचा सामनावीराचा किताब त्याचे स्पॉन्सर सन्माननीय नूर मोहम्मद शेख यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं। वळूयात मॅचकडे। 6 षटकांच्या समाप्तीनंतर जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळते 38-38 3 वर 8 हॅलो 3 वर 8 38 धावा। अजून या डावातलं शेवटचं षटक मात्र आहे शिल्लक। कुठेतरी विचार करत असेल जय हनुमान शिरगाव संघ की आणखी 20-25 ते धावा या मॅच मध्ये अगदी कॉन्फिडेंटली सेकंड इनिंगची सुरुवात करण्यासाठी कमी पडतील का। या षटकाचा पहिला चेंडू त्यावर जोरदार प्रहार केला गेला। डीप एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात। पहिली धाव काढली जाते। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय। वेगवान थ्रो मात्र गुड रनिंग बिटवीन द विकेट। गचा क्षेत्ररक्षण थोडंसं पाहायला मिळतं। तिसऱ्या धावेचाही प्रयत्न केला जाईल। लाजवाब रनिंग मात्र 3 धावा जरी धावून काढल्या असतील पूर्ण परंतु पंचांच्या नजरेमधनं काहीही सुटणार नाही। 1 शॉटचा येईल इशारा मिळतील या एकूण 2 धावा। या 2 धावांनी जय हनुमान शिरगाव या संघाची धावसंख्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळेल 4040 4 वर 0 धावा। अजूनही 5 चेंडूंचा खेळ या डावातला बाकी आहे आणि आता जय हनुमान शिरगाव संघाचे समर्थक संघातील सहकारी देवाला धावा करत असतील। या 5 चेंडूवर जास्तीत जास्त धावा आल्या पाहिजेत जेणेकरून दुसऱ्या डावाची सुरुवात आमच्या गोलंदाजांकडून होईल। तेव्हा मात्र एक वेगळा आत्मविश्वास जाणवेल आणि ते डिफेंड करण्यासाठी आपल्याला विविध प्रयोग देखील करता येतील। या षटकातला पुढचा चेंडू स्ट्राइकला आहे। बॅट्समन कैलास यॉर्क करण्याचा प्रयत्न। सुंदर बॉलिंग चांगलं उत्तर दिलं गेलंय आणि आता कुठेतरी या बॅट्समनचा संघर्ष संपत नाहीये आणि जय हनुमान शिरगाव संघ या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार आहे ज्या चुका या दुसऱ्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने झाल्या। या वेळेला वुडलँड स्पॉटवरचा चेंडू होता। लो बाउन्स पाहायला मिळाला। अगदी खाली राहिलाय आणि बॅट्समन मात्र फक्त चेंडूकडे पाहत राहिलाय। क्षेत्ररक्षकाची आणि यष्टीरक्षकाची होती चुकी। या चुकीचा परिपाक बाईटच्या रूपात मिळतील या 2 धावा आणि या 2 धावांनी संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल। धावसंख्या होईल 4-42 4 वर 2 42 धावा गडी बाद झालेत 8। कौतुक करावं लागेल ते मात्र कैलास याचं 9व्या क्रमांकावर फलंदाजीला आलेला कैलास अगदी नेटानं आपल्या संघाचा किल्ला ही खिंड लढवताना आपल्याला पाहायला मिळतोय। या षटकाचा पुढचा चेंडू बॉलिंग मार्कवर पुन्हा सज्ज होईल। बोल प्रसाद अजूनही 3 चेंडूंचा खेळ या डावातला आहे शिल्लक आणि उमसाई कासगाव संघाला माहित आहे या क्षणाला एक धाव देखील महत्वाची आहे कारण मॅच जरी लो स्कोरची राहिली तरी शिरगाव संघाकडे तितक्या ताकदवान गोलंदाजांचा देखील भरणा आहे। या वेळेला प्रहार करण्याचा प्रयत्न एज लागली जाते। यष्टीरक्षकाकडनं वारंवार चुका पाहायला मिळत आहेत आणि गोलंदाज या वेळेला विचार करत असेल की बॉल डॉट व्हायला हवा तिथे मात्र धावा खर्च केल्या जातात। या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल। धावसंख्या होईल ती मात्र 43 4 वर 3 43 धावा। अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे। 2 चेंडूमध्ये 2 मोठे फटके आले तर मॅचचं रूप बदललं जाईल परंतु नाही। पंकज मात्र सांगतोय पहिल्या चेंडू पासून जी हुकूमत गाजवली ती शेवटच्या चेंडूवर आम्ही सोडणार नाही। जी दावेदारी प्रस्थापित केली आहे जो हक्क सांगितला गेलाय तो हक्क इतक्या सहजासहजी सोडला जाणार नाहीये ओमसाई कासगाव या संघाकडनं। लाजवाब गोलंदाजी या डावातला हा शेवटचा चेंडू। या वेळेला काहीतरी वेगळा प्रयोग करण्याच्या नादात नो बॉलचा येईल इशारा। अतिरिक्त स्वरूपात 1 धाव एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे जाऊन सरसावेल। धावसंख्या होईल 44 4 वर 4 44 धावा। डावातला शेवटचा चेंडू फलंदाजासाठी मात्र असणार आहे फ्री हिट। पाहूया या फ्री हिटचा कसा वापर केला जातोय फलंदाजाकडनं। या वेळेला एक सुंदर फटका टायमिंग प्रॉपर नाहीये मात्र 1 धाव धावून निघते पूर्ण। दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय क्षेत्ररक्षकाकडनं होईल चुकी तिसऱ्या धावेसाठी नॉन स्ट्रायकर एंड कडनं फलंदाजी निघाला मात्र 2च धावा। 9वा गडी बाद होईल आणि या 2 धावांना संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल 46 4 वर 6 46 धावा आणि ओमसाई कासगाव या संघासमोर जय हनुमान शिरगाव या संघानं लक्ष उभं केलं गेलंय ते मात्र 42 चेंडू मध्ये 47 धावांचं। आजच्या दिवसातला सर्वात निच्चांक स्कोअर आपल्याला पाहायला मिळाला तो मात्र शिरगाव संघाकडनं
काय कमालीची फर्डेसर सूत्र असतात, गणिते असतात, समीकरणं असतात. ज्या संघानं विक्रम केला याच स्पर्धेमध्ये सर्वाधिक धावा रचण्याचा 113 धावांचा डोंगर पहिल्या मॅच मध्ये शिरगाव संघानं उभा केला. तोच संघ या स्पर्धेमधला सगळ्यात निच्चांक स्कोरचा देखील विक्रम करतो. म्हणून म्हणतात एक गोष्ट आहे की जगामधली ज्याची विकेट घेण्याची स्वप्न अनेक जण बघत होते ते नाव होतं सर सचिन तेंडुलकर, ज्याच्यावर शतकांचं शतक ठोकण्याचा विक्रम आहे. क्रिकेटचा देव म्हणून मानला जातो आणि त्याच सचिन तेंडुलकर सरांवर जगातले लाखो विक्रम प्रस्थापित झालेत. आणि त्याच सचिन तेंडुलकर सरांवर आणखी एक विक्रम आहे, तो म्हणजे जगामधला सर्वाधिक बोल्ड आउट होण्याचा, त्रिफळाचीत, तो म्हणजे 68 वेळा. क्रिकेट आहे मित्रांनो, तुम्हाला अनेक गोष्टी घेऊन चालाव्या लागतात. यापुढील होणारा सामना गावदेवी शिवतेज आसनगाव विपक्ष अमित शिवनेरकर संघ. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचंय. तुर्तास आपण वळूयात व्यासपीठावर, जिथे आपल्या मान्यवरांचा आपण करत आहोत सत्कार. ज्यांच्या स्पॉन्सरशिपमुळे, ज्यांच्या सौजन्यानं आपल्याला अंतिम सामन्याच्या सामनावीराचा किताब प्राप्त झालाय, ते सन्माननीय नूर महम्मद शेख आपल्यामध्ये उपस्थित आहेत. या स्पर्धेचे मुख्य आयोजक गणेशजी मडके यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते सन्माननीय नूर महम्मद शेख यांचा यथोचित सन्मान आणि त्यांचं स्वागत आपण करावं. या सेकंड इनिंगला सुरुवात होईल. 47 धावांचा पाठलाग केला जाईल का, की पुन्हा संघर्ष केला जाईल? पहिल्या डावातल्या चुकांची पुनरावृत्ती टाळली जाईल का, किंवा पुन्हा त्याच चुकांवर स्वार होऊन समोरच्या संघाला विजयाचा मार्ग सुकर केला जाईल? या सगळ्या गोष्टी आपण काही क्षणांमध्ये याची डोळा अनुभवणार आहोत. परंतु या सगळ्या गोष्टींचा आखोदेखा हाल महाराष्ट्रातील टेनिस क्रिकेट विश्वातील समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव सन्माननीय दत्तात्रयजी फर्डेसर यांच्या अमोघ वाणीतून आपण ऐकणार आहोत. मी सरांना विनंती करतो की आपण समालोचन कक्षाचा भार सांभाळावा. हॅलो हॅलो, जाऊया कॉम्बॉक्स नाणेफेकीसाठी टॉस बॉक्स मध्ये. तर आपल्या सोबतीला तर नूर मोहम्मद शेख मान्यवर यांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. तर मान्यवर लाभलेत आपल्याला फायनल मॅच साठी. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ज्यांच्या हस्ते आपल्याला लाभलाय तेच मान्यवर आपल्याला इथे पाहायला भेटतील. तर त्यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. तर शिवनेर आणि आसनगाव संघाच्या विरोधात सामना असेल. तर नाणेफेकीचा कौल होईल. कौल आसनगावचा असेल. तर मान्यवरांना विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. तर नाणेफेकी जिंकले शिवनेर संघाना. तर शिवनेर संघ आपला निर्णय काय असेल? टॉस जिंकल्यानंतर मी प्रथम फलंदाजीचा निर्णय असेल आमचा शिवनेर संघाचा. तर प्रथमतः आपण क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, सॉरी फलंदाजी स्वीकारले. तर कुठपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आपला? समोरचा टीम सुद्धा चांगली आहे. आसनगाव संघ बोलला तर चांगले गोलंदाज आहेत, त्यांच्याकडे फलंदाज आहेत. तरी पण आमचा टार्गेट असेल 70 ते 80 रनांचा टार्गेट असणारच आहे फलंदाजीचा. पाहूया पुढे काय होतं आहे ते. तर नियोजन कसं वाटतंय आपल्याला? तर मुस्तफा शेखनी नियोजन केले, कसं वाटतंय आपल्याला? खूपच छान. सबा शेखनी खूपच छान नियोजन केलेलं आहे. पहिल्याच वर्षासाठी इतनी एवढी मेहनत, चांगला असा ग्राउंड उपलब्ध करून, चांगली मेहनत घेऊन चांगला असा ग्राउंड उपलब्ध केला. खूपच छान मुसा शेखला आणि त्यांच्या टीमला सुद्धा धन्यवाद शिवनेर संघ. तर जाऊया आसनगाव संघासमोर. तर आपण नाणेफेकी हारलात आणि आपल्याला क्षेत्ररक्षक आलंय. तर काय आपलं कशी स्ट्रॅटेजी असेल?
स्ट्रॅटेजी काय नाही, कमी कमी धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. मागच्या सामन्यामध्ये आपण प्लेइंग इलेव्हनमध्ये नव्हता, तर या सामन्यामध्ये आपण प्लेइंग इलेव्हनमध्ये आहेत का? हो, खेळणार आहे. नक्कीच मागचा सामना आपण पराभूत झालात, कुठे न कुठे तुमची कमी जाणवली असेल आणि नेक्स्ट मॅच तुम्ही खेळणार आहात. नियोजन कसं वाटतंय आपल्याला? तसंही बोलू म्हणजे नियोजनाचा विषयच नाही, चांगलं नियोजन आहे. धन्यवाद. जाऊया कॉम्बॉक्स मध्ये, तिथे जुडलेत आपल्यासोबत दत्ता फर्डे सर. ओव्हर टू द कॉम्बॉक्स. थँक्यू साजिद. ओहो, प्लेइंग अँड मिस. अतिशय दर्जेदार चेंडू, अचूक चेंडू पाहायला मिळाला. अगदी अगदी बघितलं तर आपण बॅट्समनने स्विंग करण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्या पद्धतीने हा चेंडू थोडा बाहेर वळला, बॅट्समन बीट झालाय. धावसंख्येत अव्वल कव्हर. तर शिवसेना संघाने 1 नंबर खेळाडू कक्ष स्वीकारलाय आणि 2 नंबर आसनगाव संघ. ओके, ओव्हर टू द दत्ता फर्डे सर. धावसंख्येत अव्वल कव्हर, 1 गडी बाद, 5 धावा. अमोल मडके, स्लोवर वन ओव्हर पिच. अगदी बॅट्समन ऑन साईडला खेळायला गेले होते, परंतु ज्या पद्धतीने अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू पिच करतोय अमोल मडके, 2 मॅजिकल अनप्लेएबल अगदी स्विंग अँड मिस या पद्धतीने पाहायला मिळाले. बॅट्समन या ठिकाणी आपण बघतोय पंकज, की जो सातत्याने ऑन साईडला खेळायला बघतायत, परंतु ज्या पद्धतीने अमोल मडकीने हे 2 चेंडू हाताळलेत, खूप चांगली लाईन, एक चांगली लेंथ पाहायला मिळाली. बॅट्समनला अगदी दूरवर ठेवलाय. ओहो, यावेळेस अगदी बघितलं तर मिस टायमिंग झालं. तडिया सर्कलमध्ये डायरेक्ट थ्रो, विकेट किपर गॅदर करू शकले नाही आणि परिणामी एक चिकी सिंगल, अतिशय वेगाने एक सिंगल पाहायला मिळाली. या एकेरी धावेने धावसंख्येला पुन्हा एकदा आकार मिळतोय, धावसंख्या सजवली जाते. 1 गडी बाद 6. षटक क्रमांक पहिलं या ठिकाणी समाप्त झालंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 6 धावा. तर दसई प्रीमियर लीग पर्व दुसरं. अगदी या दसई गावामध्ये जर विचार केला तर पप्पू 11 म्हणजे पप्पू कडव यांची संपूर्ण टीम, की ज्यामध्ये आयोजक भूमिकेमध्ये या ठिकाणी असतील मुस्तफा शेख, अख्तर शेख, साजिद शेख आणि संपूर्ण टीम, या टीमला साथीला घेऊन ही संपूर्ण स्पर्धा. तर नूर मोहम्मद साहेब या ठिकाणी रजा घेत आहेत आपल्यामधून. त्यांचं देखील आम्ही विशेष करून आभारच मानू की त्यांच्या माध्यमातून आम्हाला या ठिकाणी स्पॉन्सरशिप केली. फायनल मॅचसाठी मॅन ऑफ दी मॅच या ठिकाणी देण्यात येणार आहे. तर प्रत्येक फुल नाही फुलाची पाकळी जे या स्पर्धेशी जोडले गेलेत, जी नाल जोडली गेली ती नाल अखंडित राहणार, यामध्ये तिळमात्र शंका नाही आहे. तर सातत्याने शहापूर तालुका ग्रामीण क्रिकेट किंबहुना शहरी क्रिकेटचा जर विकास करायचा असेल तर अशा लीग मॅचेस होणं गरजेचं आहे. दरम्यान हा चेंडू अगदी बघितला तर ओव्हरपिच चेंडू होता, लॉफ्टेड स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळाला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला होता या ठिकाणी लॉंग ऑफला. अमोल मडके त्या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. एकेरी धावेनी पुन्हा एकदा धावसंख्येला आकार मिळतोय. धावसंख्येत अव्वल कव्हर 7 धावा. 7 धावा अव्वल कव्हर. षटक क्रमांक दुसरं प्रशांत मडके, फुल टॉस ऑन द राईज या ठिकाणी खेळल्यात, परंतु संधी आली होती या ठिकाणी रनआउटची, परंतु ती संधी यशस्वीरित्या या ठिकाणी पार करण्यामध्ये अपयशी ठरलाय. तर विकेट्स घ्यावे लागतील. ही मॅच जर तुम्हाला डिपेंड करायची असेल, लो स्कोरिंग मॅच मध्ये विकेट घेणं गरजेचं आहे. ओहो, क्या बात आहे. गुड लोन, अतिशय दर्जेदार लाईन. गुड लेंथवर जर चेंडू थोडा बाउन्स झाला आणि अशा पद्धतीमध्ये जर चेंडू बाउन्स झाला तर बॅट्समनला पूर्णपणे काठिण्य पातळीमध्ये आणू शकतो. तर प्रशांतने खूप चांगली कामगिरी केली आतापर्यंत. बॅट्समनला बॅकफूटवर आणलाय. यावेळेस लेग ग्लान्स केला, चेंडू फाईन जातोय बॅकवर्ड लॉंग लेग सीमा रेषेच्या पलीकडे. 4 धावा येतील. क्या बात आहे. जितकी बॉडी लेंथ तुम्ही बॉलिंग करणार ते या खेळपट्टीवर बॅट्समनच्या फेवर मध्ये जाणार आणि आता मात्र या ठिकाणी बॅट्समनच्या फेवर मध्ये फटका सजवला गेला आणि 4 धावा आल्यात. खूप चांगली बॅटिंग कासगाव संघाची.
ओहो स्टेप आउट झाले एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने इट्स आउट ऑफ द पार्क व्हाट अ मॅग्निफिशंट टायमिंग क्या बात आहे 6 धावा येतील पहिल्या षटकामध्ये 6 धावा खर्च झाल्या होत्या अमोल मडके यांच्या परंतु तदनंतर जर बघितलं तर प्रशांत मडके यांनी 13 धावा खर्च केल्या आणि 1 विकेट देखील त्याला या ठिकाणी कमवता आली नाही म्हणजे 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 19 ही मॅच जिंकण्यासाठी निर्धारित आपण जर विचार केला 47 धावा जिंकण्यासाठी हव्यात म्हणजे 42 चेंडूमध्ये 47 धाव्यांची गरज असताना 2 षटकामध्ये तब्बल 19 धावा धावफलकर अंकित झाल्यात तर खूप चांगली बॅटिंग विकेट्स ठेवावे लागतील फुल टॉस ऑन साइडला स्विंग केलाय मिड विकेटच्या जोरमध्ये अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल दोन्ही क्षेत्रफळाच्या मधोमध चेंडू फ्लाय होतोय 1 बाउन्स ओव्हर द रोप 4 धावा चौकार डीजे मास्टरच्या भूमिकेमध्ये कैलास लकडे अतिशय दर्जेदार खेळाडू पंचांची भूमिका असो अथवा डीजेची भूमिका असो अतिशय सुरक्षितरित्या पार पडत असतात फुल टॉस क्या बात आहे जितकी उंची तितकंच अंतर आणि चेंडूला फेकून देतोय या ठिकाणी काऊ कोणाच्या डोक्यावरून चुमंतर 6 धावा या ठिकाणी पाहायला मिळालं बॅट्समनच्या माध्यमातून ओहो यावेळी स्विंग केलाय परंतु मिस टायमिंग झालंय झेल असेल परंतु झेल सोडला गेला अगदी डॉली कॅच सोडला गेला आणि बॅट्समनला संधी मिळाली अशा जर झेल सुटले गेले सातत्याने तर मात्र तुम्ही ही मॅच जिंकू शकत नाहीये तर या ठिकाणी जर 4.3 म्हणजे ऑलमोस्ट जर तुम्ही 4.3 ओव्हर मध्ये जर ही मॅच जिंकला तर तुम्हाला बोनस पॉइंट देखील मिळू शकेल याकडे मी लक्ष वेधू इच्छितो जर ही मॅच जिंकायची असेल तर 4.3 म्हणजे ऑलमोस्ट 4 षटक आणि 3 चेंडू तर षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना आतापर्यंत धावसंख्या धावफलकावर 1 गडी बाद 34 धावा जिंकण्यासाठी 47 धाव्यांची गरज आहे म्हणजे 34 धावा धावफलकर अंकित झाल्यात ओहो या ठिकाणी स्विचिट खेळलाय अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होईल या ठिकाणी डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावा येतील प्रयत्न झाले क्षेत्ररक्षकाचे परंतु त्यांच्या आवाकाच्या बाहेर हा चेंडू अतिशय वेगाने ट्रॅव्हल झाला डीप थर्डमॅन झोन मध्ये 4 धावा येतील इम्प्रोव्हायझेशनचा अफलातून नजरांना पाहायला मिळाला बॅट्समन प्रसादच्या बॅटमधून आणि हा ठिकाणी येतोय प्रसादला हा चौकार क्या बाद आहे प्रसाद या ठिकाणी खेळतोय 15 धाव्यांवर आणि रोहित खेळतायत जर 10 चेंडूमध्ये 9 धावा जर या ठिकाणी बॅट्समन कासगाव संघाने जर पूर्ण केल्या तर तुम्हाला या ठिकाणी बोनस पॉइंट देखील मिळेल स्लोवर वन या ठिकाणी ऑन साइडला उडवलंय झेल असेल आणि सातत्याने हा दुसरा झेल या ठिकाणी सोडला गेलाय इतके सोपे झेल जर तुम्ही सोडणार तर मॅच ही कठीण होणार तुमच्यासाठी आणि इथून जर विचार केला तर ही मॅच शिरगाव संघाला जिंकणं अशक्यच वाटतंय कारण ज्या मोमेंटमला जे झेल सुटले ज्या मोमेंटमला जे झेल उडाले होते ते झेल टिपले गेले नाही किंबहुना बॅट्समनच्या फेवरमध्ये या ठिकाणी ती संधी गेली आणि त्या संधीचं सोनं दोन्ही बॅट्समन प्रसाद घरत आणि रोहित घरत या दोन्ही घरत बंधूंच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळालं
तर पुढील मॅच या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल अम्मी शिवनेरकर यांची प्लेइंग 11 देखील आलेली आहे. ओहो, या ठिकाणी पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु तो प्रयत्न अनसक्सेसफुल ठरलाय. संधी आहे कारण 38 सर्कल क्लिअर केल्यानंतर आउटफील्ड खूप फास्ट आहे. फुल टॉस ऑन साइडला ग्लान्स केलाय, मिड विकेट झोन मध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आता फायनली झेल पकडलाय. तिसऱ्या तर चौथ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडला. फलंदाज या ठिकाणी बाद होणार. डेफिनेटली हा दुसरा फलंदाज बाद होतोय. टीमने अगदी त्या ठिकाणी 7 षटकांमध्ये फक्त 42 धावा केल्या होत्या, परंतु त्या देखील डिफेंड करून ते मॅच जिंकले, किंवा मॅच नव्हे तर भिवंडी प्रीमियर लीग देखील जिंकले. म्हणजे लो स्कोरिंग मॅच झाल्यानंतर तुम्हाला विकेट्स घेणं गरजेचं आहे. ओहो, सेट डाऊन द ग्राउंड, अगदी फुटबॉल फिल्डिंग करण्याचा प्रयत्न केला होता आपल्या फॉलो थ्रू मध्ये आणि बॅकअपला देखील आपण बघू शकतो. अगदी ब्लॅक स्क्रीनच्या समोर लॉंग ऑनला चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 2 धावा धावफलकावर कव्हर अंकित होतील. 2 धाव्यांनी पुणे एकदा धावा संख्येला या ठिकाणी सजवलंय. 41 धावा धावफलकावर 6 धाव्यांची गरज आहे बोनस मिळवण्यासाठी. बोनस मिळवण्यासाठी 6 धाव्यांची गरज. ओहो, स्विंग अँड मिस पूर्णपणे बीट होत आहे त्या ठिकाणी. बॅट्समन रोहित, चांगली पार्टनरशिप या ठिकाणी पाहायला मिळाली होती रोहित आणि प्रसादची, कारण आतापर्यंत रोहितचे 2 चौकार आणि 1 षटकार या ठिकाणी पाहायला मिळतोय. ओहो, पुन्हा एकदा या ठिकाणी बघितलं तर विकेट करायला गेले होते, परंतु मिस टायमिंग अलॉंग दी कार्पेट चेंडू ट्रॅव्हल होतो. या ठिकाणी सलीम बिडॉनला 1 धाव मिळाली आणि 21 धाव्यांनी धावसंख्या पोहोचले 42. 5 धाव्यांची गरज आहे. जर बोनस मिळवायचा असेल तर 5 धावा तुम्हाला या ठिकाणी काढाव्या लागतील, किंबहुना 4 ओव्हर पूर्णांक 3, म्हणजे ऑलमोस्ट जर विचार केला तर 27 चेंडूंमध्ये तुम्हाला त्या निर्धारित 47 धावा करणं गरजेचं आहे जर बोनस मिळवायचं असेल तर. आम्ही शिवनेरकर पुढील मॅच या ठिकाणी प्लेइंग 11 देखील आले आणि त्याच पद्धतीने त्यांच्या समवेत विपक्षी संघ असेल गावदेवी स्पोर्ट्स क्लब असनगाव, गावदेवी शिवतेज असनगाव, जे स्पोर्ट असनगाव. खूप चांगली मॅच आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल पुढील मॅच. परंतु तुर्तास जर एकंदरीत विचार केला तर या मॅचकडे आतापर्यंत कासगाव संघ वर्चस्व गाजवते. स्लोवर वन अमोल पूर्णपणे बीट होते. स्विंग अँड मिस, खूप चांगली लाईन या ठिकाणी राजेशजी मडके यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. बीट होत आहेत. 3 चेंडू तुमच्याकडे आहेत. मॅच या ठिकाणी नो डाऊट जिंकणारच आहे या ठिकाणी कासगाव, परंतु जर बोनस साठी जर गेले आणि या 3 चेंडूमध्ये जर त्यांनी 5 धावा केल्या तर किंबहुना बोनस मिळू शकेल. आणि ज्या ज्या वेळेस नॉकआउट मॅचेस सुरू होतील, किंबहुना ज्या वेळेस क्वालिफाईंग सामने होतील, त्यावेळेस हा बोनस पॉईंट तुम्हाला संजीवनी प्राप्त करून देणारा महत्त्वाचा घटक असेल. म्हणून या बोनस मिळवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करावा लागेल. प्रयत्न केला जातोय, परंतु डॉट बॉलची मालिका आतापर्यंत पाहायला मिळाली. तब्बल 3 चेंडू आतापर्यंत डॉट बॉल खेळले गेलेत. म्हणजे जर विचार केला तर त्या 3 चेंडूमध्ये 3 आले असत्या तरी 3 चेंडूमध्ये तुम्ही 3 काढून ही मॅच जिंकून बोनस मिळवू शकला असता. परंतु अजूनही संधी आहे. प्रशांत, ओ क्लीन बॉल, बोनस थोडा खतरा या ठिकाणी जाणवतोय. बोनस मला वाटतं थोडासा दूरवर वाटतोय, कारण 2 चेंडू आणि आता बोनससाठी तुम्हाला किंबहुना जिंकण्यासाठी देखील 5 आणि बोनससाठी देखील 5 धाव्यांची गरज. क्लीन बोल्ड. फलंदाज बाद झाले. अमर 0वर गोल्डन डकचा शिकार ठरले. तदनंतर प्रसाद आले. प्रसादने खूप चांगली कामगिरी केली आणि रोहित देखील बाद झाले. प्रशांत घरत एक आयडियल सिच्युएशन आहे, आयडियल परिस्थिती किंबहुना मी म्हणेल त्याच्यासाठी अतिशय विस्फोटक असा फलंदाज
जो नेहमी ओपनिंगला येत असतो तो आज एक मिडल ऑर्डरमध्ये आलाय. 2 चेंडू 5 धाब्या या बोनससाठी या ठिकाणी कासगाव संघाला जिंकण्यासाठी देखील हवेत आणि बोनससाठी देखील हवेत. तर 2 चेंडूसाठी 5 धाब्या प्रयत्न करणं गरजेचं आहे. फुल टॉस मिस टायमिंग झालाय. झेल होणार नाहीये कारण नो मॅच लँडमध्ये चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरनं हा चेंडू फ्लाय झाला होता आणि दोन्ही क्षेत्ररक्षक जर बघितलं तर डीप मधून लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हर झोन पर्यंत इनफिल्ड पर्यंत आला आणि या ठिकाणी 1 धाव मिळाली. बोनससाठी 4 धाब्यांची गरज, जिंकण्यासाठी देखील 4 धाब्यांची गरज, परंतु या चेंडूवरच तो चौकार येणं गरजेचं आहे कारण आता जर चौकार आला नाही तर बोनस मिळणार नाही. परंतु मॅच डेफिनेटली त्या ठिकाणी कासगाव संघाच्या 99 नाही तर 100% त्यांच्या बाजूने, कारण इथून विकेट्स घेतल्या तरच शिरगाव संघ जिंकू शकतो, परंतु विकेट्स येणं गरजेचं आहे. ओहो प्लेइंग अँड मिस, लाईन चांगली आहे. बोनस या ठिकाणी फायनली पंचांनी सांगितलंय की हा चेंडू थोडासा बाहेर पाहायला मिळाला. आउट कटर चांगलं पाहायला मिळालं, आउट स्विंग खूप चांगलं पाहायला मिळालं, परंतु वाईट बॉल. फुल टॉस स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑफला. बोनस मिळणार नाही या ठिकाणी कासगाव संघाने मिस केलं. इतकी सुवर्ण संधी जी आपल्या अगदी दारावर आली होती त्या दारावर येत असताना मात्र मला वाटतं त्यांचा दरवाजा बंद ठेवला आणि परिणामी ती सुवर्ण संधी घरामध्ये प्रवेश करू शकली नाही. विजयासाठी या ठिकाणी जिंकण्यासाठी हव्यात फक्त आणि फक्त 2 धावा. 2 धावा हव्यात जिंकण्यासाठी कासगाव संघाला. ही मॅच जिंकण्यासाठी शिरगाव संघाने अत्यंत निचांक स्कोर या ठिकाणी उभारला. ओहो लेग स्टंपच्या अगदी जर बघितलं तर थोडा बाउन्स देखील पाहायला मिळाला आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपण या ठिकाणी पाहतोय नितीन मडके. ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. अतिशय वेगाने चेंडू ट्रॅव्हल होतोय. 6 धाव्यांसाठी मॅच फिनिश केले या ठिकाणी प्रशांत घरत आपल्या स्टाईल मध्ये आणि मॅच जिंकलाय कासगावकर. या ठिकाणी निश्चितप्रमाणे लीग स्टेज आहे, अजूनही तुमच्याकडे संधी आहे कारण ज्या वेळेस जोपर्यंत